examples based on HCF and LCM. The first question is that find smallest number which when divided by 8, 9, 10, 15 and 20 gives a remainder of 5 every time. याचा अर्थ असा होतो की अशी लहानात लहान संख्या शोधा की ज्या संख्येला 8, 9, 10, 15 आणि 20 न भाग घालवल्यानंतर प्रत्येक वेळेस बाकी 5 राहते. आता आपण हे गणित सोडवण्याच्या आपण एचसीएफ आणि एलसीएम चा कन्सेप्ट क्लिअर असणं खूप महत्वाचं आहे. मी उदाहरण सांगतो तुमच्या लक्षात येईल. 15, 20 दोघांना भागलेली संख्या शोधू आपण. 5 त्रिक 15, 5 चौक 20. याचा अर्थ आपल्याला 5 काय मिळाला, दोघांमध्ये कॉमन फॅक्टर मिळाला. गुण केले कशासाठी, एचसीएफ असण्यासाठी. बरोबर. 3 आणि 4 ला भाग जात नाही म्हणजे एचसीएफ काय असणार आहे. एचसीएफ मीन्स कॉमन फॅक्टर बिटवीन द गिवन नंबर्स. दॅट मीन्स एचसीएफ इज 5. LCM is equal to common factor as well as non-common factor, means 5 into 3 into 4. यांचा जर आपण मल्टिप्लिकेशन केलं काय होणार, 5 त्रिक 15, 15 चौक 60. या दोन संख्यांवरून आपल्याला एचसीएफ आणि एलसीएफ म्हणजे काय नेमकं कळते का बघा. एचसीएफ म्हणजे काय, अशी मोठ्यात मोठी संख्या. आता ही लहान दिसते याच्यापेक्षा पण अर्थ लक्षात घ्या. अशी मोठ्यात मोठी संख्या की ज्या संख्येनं दिलेल्या संख्यांना पूर्ण भाग जातो. म्हणजे 5 पेक्षा अशी कोणती मोठी संख्या आहे का ज्या संख्येला 15 आणि 20 ला भाग जातो. 6, 7, 8, 9, 10 नाहीये. याचा अर्थ 5 ही मोठ्यात मोठी संख्या आहे की ज्या संख्येनं 15 आणि 20 ला भाग जातो. त्यामुळे आपण एचसीएफ मराठीमध्ये आपण मसावी म्हणतो. आता एलसीएम म्हणजे काय, मराठीमध्ये लसावी म्हणतो. लसावीचा अर्थ काय होतो बघा, अशी कोणती संख्या आहे की ज्या संख्येला 15 आणि 20 न भाग जातो पण ती लहानात लहान पाहिजे. लसामध्ये लघुत्तम सामायिक विभाज्य. लघुत्तम सामायिक विभाज्य. मग 15 आणि 20 न भाग जाणार आहे. 15 न पण भाग झाला पाहिजे, 20 न पण भाग झाला पाहिजे. अशी कोणती लहानात लहान संख्या, 60 पेक्षा कोणती संख्या लहान आहे का ज्याला 15 आणि 20 न भाग जातो नाही. पण आपल्याला 120 पण आहे. 15 न 60 ला भाग जातो, 20 न पण 60 ला भाग जातो. 15 न 120 ला पण भाग जातो, 20 न 120 ला पण भाग जातो. याचा अर्थ लहान कोण आहे, 60. पण 60 पेक्षा कोणती संख्या लहान नाही की ज्या संख्येला 15 आणि 20 न भाग जातो. म्हणजे मसावी आणि लसावीचे किंवा एचसीएफ आणि एचसीएफ चे कन्सेप्ट क्लिअर असणं अत्यंत महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला गणित सोडवायला त्याचा फायदा होऊ शकतो. आता हेच गणित आपण पुन्हा एकदा बघू. Find the smallest number which when divided by 8, 9, 10, 15 and 20 gives a remainder of 5 every time. अशी संख्या लहानात लहान शोधायची की ज्या संख्येला 8 न भाग जायला पाहिजे, 9 न जायला पाहिजे, 10 न 15 आणि 20 या 5 संख्येने त्याला भाग जायला पाहिजे आणि प्रत्येक वेळेस 5 रिमाइंडर राहायला पाहिजे, बाकी राहायला पाहिजे. याचा आपल्याला पहिल्यांदा काय करूया, 8, 9, 10, 15 आणि 20 हे जे नंबर दिले यांनी भाग जाणारे म्हणजे आपल्याला एलसीएम कडे जावं लागेल. भाग जाणारी संख्या शोधायला पहिल्यांदा आपण एलसीएम काढू. सो राईट हियर 8, 9, 10, 15 and 20 vertical lines. What is the first step? First step is that find such a number which is divisor of all the given numbers. पहिली स्टेप काय आहे की दिलेल्या सर्व संख्यांना भाग जाणारी संख्या शोधायची आहे. इथं 8, 9, 10, 15 आणि 20 या सगळ्यांना एकदम भाग जाणारी एक संख्या नाही, एक सोडून एक आपण कधी घेत नाहीये. बरोबर. याचा अर्थ एचसीएफ मध्ये कोण असणार, एचसीएफ म्हणजे काय, सगळ्यांच्या मध्ये कॉमन असणारी संख्या पाहिजे. बरोबर. म्हणजे 8, 9, 10, 15 आणि 20 ला भाग जाणारी कोणती संख्या नाही, एक सोडून. मग एचसीएफ जर विचारलं असतं आपल्याला एक एचसीएफ लिहिता आलं असतं. तर इथं काय करणार मग आता, एचसीएफ
नाहीये. मग पुढं दुसरं काय, संख्या जर 5 असतील, 5ला भाग जात नाही, 5ला भाग जाणारी कोणती संख्या नाही, मग 5 संख्या जात नाही त्याचा अर्थ ते 4 वर यायचं. 4 संख्या आहेत का बघा की त्या चौघांना कोणत्या तरी एका संख्येनं भाग जातोय. आपण 8 ने सुरुवात केला, 8 9 10 15 आहे का बघा, 9 10 15 20 10 15 20 आहे का बघा, नाहीये. 4 संख्या पण नाही की ज्यांना एखाद्या संख्येनं भाग जाईल. मग 4 जर नसतील तर पुन्हा 3 वर यायचं. म्हणजे 3 संख्या शोधाय की त्याला कोणत्या संख्येनं भाग जायला पाहिजे. समजा मी 8 10 आणि 20 या तिघांचा विचार केला तर या सम संख्या इव्हन नंबर्स 8 10 and 20 and even number is always divided by 2. तेव्हा आपल्या तिघांना भाग जाणारा कॉमन डिवायझर मिळेल किती असणार आहे, is 2. So right here 2 2 4 जा 8 2 5 जा 10 2 10 जा 20. आणि हे जे राहिलेले नंबर्स आहेत त्यांना भाग जात नाही ते आहे जसे आपण लिहितो तिथं. दॅट मीन्स हिअर इज अ 9, हिअर इज अ 15. ओके, पुन्हा परत 30 वर्ष लागणार. आपण 3 आहेत, पहिल्यांदा 3 नाहीत तर पुन्हा आपण 3चा विचार करायचा. 4 9 5 15 10 3 संख्याची शोधा की ज्याला कोणत्याच एखाद्या संख्येनं भाग जाईल. आता आपण 4 पकडलं तर पुढचा इव्हन नंबर फक्त 10 आहे, म्हणजे 2 येतात. 2 कधी बघायचं, 3 न भाग नाही केला तर 3 संख्येनं भाग नाही केला तर पुढची संख्या घ्यायची, तो पण घ्यायचं नाहीये. म्हणजे काय करेल बघा, 5 15 10 तिघांना भाग जाणारी संख्या कुठली आहे, 5. मग आपण तिघांचा विचार करू, 5 15 आणि 10चा. इथे आपण 5 4 ला भाग जात नाही, 4 आहे तसं लिहिलं, 9 आहे तसं लिहिलं, 5 1 ची 5. ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला भाग घालवायचा आणि खाली भागावर लिहायचं, आणि ज्याला जात नाही ती संख्या आहे तशी लिहायची. 5 ने 4 ला भाग जात नाही, 4 लिहिलं, 5 ने 9 ला भाग जात नाही, 9 लिहिलं, 5 1 1 5 5 3 15 5 2 10. म्हणजे आपल्याला इथं तिसऱ्या स्टेपला काय काय संख्या मिळाल्या बघा, 4 9 1 3 and 2. 3 संख्येला आपण भागवायला ट्राय करायला पाहिजे. आता अजून 3 सापडतात बघा, 4 आहे 9 आहे 1 आहे 3 आहे 2 आहे. मला वाटतं 1 2 1चा आपण विचार करत नाही, 4 9 3 2 अशा कोणते 3 संख्या आहेत की त्याला भाग जाईल. 3 संख्यांना भाग जात नसेल तर पुन्हा 2 वर यायचं. म्हणजे कोणत्या 2 संख्या घ्या, 4 2 त्याला 2 ला भाग जातो, लिहायचा. 2 2 2 जा 4 9 ला भाग जात नाही, ऍज इट इज. 1चा काय प्रश्नच नाही. 2 न 3 ला भाग जात नाही, ऍज इट इज. 2 न 2 ला भाग मिळाला 1 मिळालं. पुढे इथं 2 आहे, इथं 9 आहे, इथं 1 आहे, इथं 3 आहे, इथं 1 आहे. आता आपल्याला विचार करायचा की 2 संख्या भाग झाल्या संख्या बघायला, म्हणजे काय इथं 2 आहे, कुठलाही इव्हन नंबर नाही, त्यामुळे आता 2चा विषय सोडून दिला. आहे ना काय, 9 आणि 3 या दोघांना भाग संख्या कुठल्या 3. म्हणजे इथं 3 दिलं, 3 2 ला भाग जात नाही, 2 आहे तसं दिलं. 3 9 ला जातोय, 3 त्रिक 9 1 3 1 3 इथं 1. आता शेवटी आपण जर बघितलं तर आपल्याकडे शिल्लक करायला बघा रिमाइंडर 2 3 1 1 1. आता शिल्लक कुठली संख्या का बघा, 2 आणि 3 आहे. याचा अर्थ 2 आणि 3 ला कुठल्या संख्येने भाग जातो, म्हणजे हे सगळे काय झाले, नॉन कॉमन फॅक्टर झाले. इथं मग तुम्हाला बऱ्यापैकी तिघांमध्ये कॉमन असणारे, दोघांमध्ये कॉमन असणारे सापडले, पण इथं हे सगळे नॉन कॉमन फॅक्टर. मग आता आपल्याला काय करायला लागेल, एलसीएम. आता एलसीएम कसा करणार आहे, एलसीएम मीन्स मल्टिप्लिकेशन ऑफ all these numbers as well as these numbers. त्यामुळे आपण 1 1 1 घेणार नाही, यांचा आपल्याला गुणाकार करायचा. कोण कोण बघा इथं, 2 into 5 into 2 into 3 into 2 into 3 2 into 5 into 2 into 3 into 2 into 3. यांचा आपल्याला जे प्रॉडक्ट मध्ये काय असणार आहे बघा, सोपं करून घ्या आपण. 2 into 5 we get 10, 2 गुणिले 3 6 6 दुनी 12 12 3 36. that time we get 10 into 36 we get 360. that means we get the LCM 360.
याचा अर्थ 360 ही अशी लहानात लहान संख्या आहे की ज्या संख्येला 8 न पण भाग जातो, 9 न जातो, 10 न जातो, 15 न जातो, 20 जातो, त्यांना पूर्ण भाग जातो. प्रश्न काय विचारला? 8, 9, 10, 15 आणि 20 न भाग आल्यानंतर प्रत्येक वेळेस रिमाइंडर राहतो किती? 5. बरोबर. प्रत्येक वेळेस रिमाइंडर 5 यायला पाहिजे. 360 ला भागला तर रिमाइंडर राहणार नाही. मग 5चं काय करायचं? मग समजा याच्यामध्ये पण 5 ऍड केलं तर काय राहतील? संख्या मिळेल आपल्याला 365 मिळणार आहे. बरोबर. मग 365 ला जर तुम्ही 8 न भाग घालवला तर भाग जाईल आणि बाकी राहणार आहे 5. 360 ला 8 न भाग जातो, शिल्लक किती राहतील? 5. सेम 9 न भाग घालवला बाकी 5, 10 न भाग घालवलं बाकी 5, तसं 15 आणि 20. म्हणून आपल्याला रिक्वायर्ड नंबर काय असणार आहे? हेन्स required number is equal to 360 plus 5. हे प्लस 5 पूर्ण लक्षात आलं का? बघा, रिमाइंडर प्रत्येक वेळेस शिल्लक राहायला पाहिजे. ही संख्या काय आहे? या सगळ्यांनी भाग जाणारी संख्या आहे. 360 ला 8, 9, 10, 15 आणि 20 न परफेक्ट भाग जातो, बाकी कोणती शिल्लक राहत नाही. पण आपल्याला बाकी 5 पाहिजे म्हणून आपण ह्याच्यामध्ये काय केलं? ऍड 5 केलं. आपल्याला काय मिळालं? 365 इज द required number. So we take another example. The LCM and HCF of two numbers are 432 and 72 respectively. If one of the number is 216, what is the other? दोन संख्यांचा LCM 432 आहे, HCF 72 आहे. त्यापैकी एक संख्या 216 आहे. तर विचारले आपल्याला दुसरी संख्या कोणती? याच्यावर आपण फॉर्म्युला बघितला काय? HCF into LCM is equal to product of that two numbers. ते दोन नंबरचे आपण x1 आणि x2 म्हणून या दोघांचा तो गुणाकार. ठीक आहे. HCF into LCM is equal to product of that two numbers. त्या दोन संख्या, त्यातली एक पण x1 मानली, दुसरी आपण x2. तुम्ही x आणि y मानलं तर चालेल, काय फरक पडत नाही. HCF किती आपल्याकडे? 72 रिस्पेक्टिव्हली म्हणजे अनुक्रमे. HCF 72, LCM 432. That is hence we write a hence sign 72 into 432 is equal to x1 च्या ऐवजी आपण दिली संख्या बघू. आपण x1 आपण 216 म्हणून and other number is x2 जे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. x2 तुम्हाला काढायचे तर मग 200 इकडे ट्रान्सफर करायला लागते. इकडे येताना ते इथे गुणिले घेतले तर काय होतील? भागिले. हेन्स 72 into 432 divided by 260 is equal to x2. बाहेर करायला लागेल. इथं 72 इथं 216 आहे. जर थोडं जनरल विचार केला की 70 म्हणून इथं आपण 200 म्हणू किंवा 210 म्हणू. 7 त्रिक 21, 70 ती पण 210 मिळणार आहे. इथं 2 आहे, 2 त्रिक 7, 210 आणि 6 216 म्हणजे आपला 3चा भाग जातो. प्रत्येक वेळेस मला गुणाकार करायची गरज नाही. 72 एके 72, 72 त्रिक 216. तर इथं 3 आहे तर 400 मध्ये भाग जाते बघा. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9. 9 ला 3 भाग जातो म्हणजे 3 भाग जाईल. 3 एके 3, 3 एके 3, बाकी राहिली 1 13, 3 चौक 12 राहिला 1, 3 चौक 12. Hence we get x2 that is other number is equal to 144. That means these two numbers are first 260 and other is 144. Another example. A trader has 3 bundles of string 392 meter, 308 meter and 490 meter long. What is the greatest length that the bundles can be cut off into without any left? It's left. Left over string. म्हणजे एक ट्रेडर आहे, त्याच्याकडे 392 मीटर, 308 मीटर, 490 मीटरचे 3 दोऱ्याचे गुंडाळे बंडल्स आहेत. आणि काय करायचं आहे? व्हॉट इज द ग्रेटेस्ट? ग्रेटेस्ट हा शब्द आला की सांगायचं HCF हायर आणि स्मॉलेस्ट आला की LCM
least or lower. Greatest length that the bundles can be cut up into without any leftover string. ह्या 392, 308 आणि 490 मीटरचे 3 बंडल्स आहेत. त्या बंडल्समध्ये दोरे कट करायचे. किती मीटर करायचे माहित नाही, पण कसे कट करायचे की असे कट करा की ते कट केल्यानंतर जेवढ्या लांबीचे समजा एखाद्या हा दोरा आहे तो कट करायचा आहे, असे भाग करा की ते भाग केल्यानंतर शिल्लक कुठला दोरा राहणार नाही. म्हणजे समजा हा जर 5 मीटरने कट केला असं आपण गृहीत धरलं तर ह्याचे 5 केलं की ह्याचे पण 5-5 करायला पाहिजे, ह्याचे पण 5-5 करायला पाहिजे. हे जे 10 केलं तर हे 10 करायला पाहिजे आणि तिघांच्या बाजूला काही शिल्लक राहता कामा नाही. म्हणजे आपल्याला काय करावं आहे, असा मोठी संख्या ग्रेटेस्ट दॅट इज एच फॉर हायेस्ट हायर. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणतं आहे, या तिघांनाही भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणते ते शोधायचं आहे, जेणेकरून त्याचं शिल्लक काही राहणार नाहीये. तेव्हा आपल्याला इथे काय करावं लागेल, HCF. ठीक आहे. दॅट मीन्स वी राइट हियर 392, नेक्स्ट 308 and लास्ट वन 490. या तिघांचा आपल्याला HCF काढावं लागेल. HCF याचा अर्थ तिघांमध्ये कॉमन फॅक्टर असणारच आहे. दिलेल्या 3ही नंबर्स आहेत ते इव्हन नंबर्स आहेत, म्हणजे तुम्हाला 2 न भाग जाईल. प्रत्येक वेळेस 2 न सुरुवात केली पाहिजे असं पण बंधन नाहीये. या तिघांना भाग झाला तुम्हाला मोठ्या मोठी एका संख्या शोधता आली तरी सुद्धा तुम्ही ते शोधू शकता. तुम्हाला नाहीच का आलं तर तुम्ही 2 न सुरुवात करू शकता. ओके, आपण 2 न सुरुवात करूया. चलो, सम संख्यामध्ये 2 न भाग जाईल. 2 इथं लिहिलं. तिघांना भाग जातो म्हणजे आपण राऊंड लावून ठेवायचा. याचा अर्थ काय, तिघांना भाग झालेली संख्या म्हणजे की 2. बेके बेरायला 1 एकूण झाले. 92 18 त्याला किती 1 बेसख 12 सेम. बेके बेरायला 1 10 बे पंचे 10 बेचोक 8. नेक्स्ट बे दोन्ही 4 9 बेचोक 8 याला 1 बे पंचे 10. आता इथं वर आपल्याकडे सगळ्या इव्हन नंबर्स होत्या. इथं आपल्याला 2 इव्हन नंबर मिळाले, 1 ऑड नंबर मिळाला. तर तिघांना भागण्याची संख्या असणार आहे ती 2 असणार नाही. त्यामुळे 2 पेक्षा आपल्याला थोडंसं पुढे जावं लागेल. मग आपल्याला कसं ठेवावं लागतं, 2 न जातोय का नाही, मग 3 आहे का, 4 आहे का, 5 आहे का, 6 आहे का, 7 आहे का, आता आपल्याला कंटिन्यू पुढे जावं लागेल. आपण कसोटी वापरणार जाऊ. 3 न कसोटी काय बेरजा 3 न भाग झाला. 6 ने 7 7 9 16 16 3 भाग जात नाही. पुढे जाण्यानंतर काय पॉईंट नाही, तर आपल्याला HCF करायचं आहे. ओके, 4 जाणार नाही कारण ही सम संख्या असेल 4 न जात. 2 न जात असेल तर आपण 4 चा विचार करणार. 2 न जात त्यामुळे 4 चा 6 चा 8 चा 10 चा काय संबंध येणार नाही. 3 चा झाला. 3 नंतर 5 5 ची कसोटी काय 0 आणि 5 ची कसोटी असणार अपेक्षित नाहीये. 6 न किती जातो, 2 आणि 3 ने भाग जात असेल तर आता 7 न ट्राय करायला काही हरकत नाही. चला 7 न बघूया, नसेल तर आपण इरेज करून टाकू. 7 दोन्ही 14 14 आणि 5 19 56 झाले. 7 ते 8 56. इथं जातोय, इथं बघा 7 दोन्ही 14 1 7 दोन्ही 14 म्हणजे इथं पण जातोय. बहुतेक प्रॉब्लेम येणार नाही. 7 न 24 7 त्रिक 21 राहिले किती 3 35 झाले. 7 5 35. याचा अर्थ तिघांनाही 7 न भाग गेला. आम्ही इथं 7 लिहिलं. 28 22 आणि 35. आता ह्या ज्या 3 संख्या ज्या तिघांना भाग जाण्याची संख्या आहे का बघूया. 28 आणि 22 कसं आहे इव्हन नंबर्स आहेत. 35 ऑड नंबर आहे, त्यामुळे तिथे भाग जातोय का थोडं चेक करावं लागेल. तुम्ही जर बघितलं, खात्रीपूर्वक बघितलं तर तिघांना भाग जाणारी कोणतीही समान संख्या नाहीये. याचा अर्थ ही तुमची काय असणार आहे, नॉन कॉमन फॅक्टर असणार. याचा अर्थ तुम्हाला एलसीएम करायला तुम्हाला कंटिन्यू करू शकता. आपल्याला बघायचं भागावू शकतो, पण आपल्याला जायची गरज नाही, कारण आपल्याला फक्त एचसीएफ पुरतं मर्यादित राहायचं. तर आपण डायरेक्ट एचसीएफ लिहूया. इथं पण HCF of 392, 308 and 490 is equal to multiplication of common factor, that means 2 and 7, that is 2 into 7. Then we get 2 into 7
40. 40 is the number which is the greatest number is divisible to 392, 308 per 90. म्हणजे 14 ही अशी मोठ्यात मोठी संख्या आहे की त्या संख्येनं 392 ला 308 ला 400 मधला भाग जातो. कोणत्याही प्रकारचा बाकी शिल्लक राहतो. तुम्ही चेक करायसाठी चेक करून येऊ शकता. का चेक सुद्धा करायची गरज नाही. आणि ह्या दोघांचा गुणाकार किती येतो 14. 14 2 ह्याला भाग जातोय, तिघांना 7 नाही, तिघांना भाग जातोय. याचा अर्थ या दोघांच्या गुणाकार या तिघांना भाग जातोच जातो. म्हणजे याचे आपल्याला काय मिळाला 14. म्हणजे काय करायला लागेल 392, 308, 490 जे बंडल आहेत त्या बंडलचे 14 मीटरचे तुकडे करावे लागतील जे सगळ्यात मोठे असते. त्यामुळे किती येणार आहे काय that the bundles can be treated as what is the greatest length that the bundle can be cut up into without any leftover string. काय लिहायचं hence the maximum length of string is equal to किती असणार आहे 14 मीटर. Let's see another example. Which two consecutive even numbers have an LCM 180. म्हणजे अशा दोन क्रमवार समसंख्या की ज्याचा LCM 180. दोन क्रमवार समसंख्या लक्षात बघा. म्हणजे 10 12 ह्या दोन समसंख्या पण क्रमवार आहेत. 10 नंतर 12 येते. 16 18, 18 20, 32 34 किंवा 32 30 कसंही दोन क्रमवार समसंख्या असल्या पाहिजे ज्यांचा LCM 180 येतो. आपण पहिल्यांदा हे सोडून काय करायचं 180 आपल्याला अवयव पाडून घेऊया. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही 180 लिहितो. 180 जे अवयव पाडले काय म्हणतात बघा. 2 9 जा 8 9 0 0, 2 4 जा 8, remainder 1, 0 become 10, 2 5 are 10, 5 plus 4 9, that means 3, 3 1 are 3, 1 15, 3 5 are 15, 3 5 are 15 and 5 1 are 1. So you get divisors of 180 in multiplication form, that is 2 into 2 into 3 into 3 into 5. म्हणजे आपल्या डिवाइजर कुठले मिळाले बघा 2 2 3 3 3 आता गुणाकार आपल्याला काय मिळाला 180. आता आपल्याला अरेंज असे करावं लागेल की कोणत्या दोन समसंख्या आणि त्या लगतची आला पाहिजे तर गुणाकार 180. म्हणजे जर समजा 2 गुणिले 2 केले पुन्हा 3 केलं काय मिळेल बघा 2 2 4 4 12 मिळेल. 5 3 15 या दोघांचा गुणाकार 180 होतो बरोबर. पण 12 आणि 15 जर केलं तर या दोन समसंख्या आहेत. एक समसंख्या येते विषम संख्या येते इव्हन आणि ऑड येते आणि त्या काय पाहिजे समसंख्या असल्या तर काय पाहिजे क्रमवार संख्या. तुम्ही तर कशीही अरेंजमेंट केली तर तुम्हाला कोणत्याही दोन समसंख्या मिळणार आहे ज्यांचा गुणाकार 180 येतो. मग अशा वेळेस काय करणार तर बेस्ट वे दिलेल्या संख्येची आपण दुप्पट करून घ्यायची. म्हणजे काय होईल 180 गुणिले जर 2 केलं तर आपल्याला काय मिळेल 360. आता समजा मी 360 चा अवयव काढले तर 180 कुठले कुठले मिळेल आपल्याला 2 into 2 into 3 into 3 into 5 मिळेल. म्हणजे या सगळ्यांचा गुणाकार 180. ह्याला पुन्हा मल्टिप्लाय 2 केलं तर मला काय मिळेल 360, दॅट इज 180 into 2 we get 360 बरोबर. आणि कसं बघा काय केलं आपण 180 असे कोणते दोन अवयव आपल्याला मिळत नाहीत की जे इव्हन नंबर्स आहेत आणि कॉन्सिक्युटिव्ह आहेत. तेव्हा आपण काय केलं त्या 180 ची दुप्पट करून घेतली. काय मिळालं 360 मिळाले. आता 360 चे आपण अवयव पडले. कुठले कुठले मिळाले 2 2 2 3 3 5. आता याचं पुन्हा रिअरेंज असं करायचं की त्या दोघांचा गुणाकार समसंख्याला पाहिजे आणि त्या दोन समसंख्या पाहिजे क्रमवार पाहिजे. म्हणजे समजा आपण 2 2 4 4 2 8 असं केलं आणि 5 3 15 15 30 केलं तर 8 आणि किती येणार आहे 30. या दोघांचाही गुणाकार
360 होतं, पण या दोन क्रमवार समसंख्या नाही, त्यामुळे हा पण आपल्याला चालणार नाही. म्हणजे अशा संख्या शोधायच्या की आता गुणाकार केल्यानंतर त्या दोन क्रमवार समसंख्या यायला पाहिजेत आणि गुणाकार मात्र 360 येणार. हा गुणाकार 360 येणार असेल तर आपण ते अरेंजमेंट करून घ्यायचे. आता समजा आपण असं केलं 3 त्रिक 9, 9 दुनी 18, समजा इथे मी 18 लिहिलं, ठीक आहे, आणि 5 दुनी 10, 10 दुनी 20 केलं, तर आपल्याला मिळणार संख्या 18 आणि 20 मिळाले. समसंख्या आहे, क्रमवार समसंख्या आहे, म्हणजे इथे जी आपली अट होती विच टू कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स ते फुलफिल झाली आणि त्यांचा काय आला पाहिजे एलसीएम 180 आला पाहिजे. आता आपल्याला फक्त चेक करायचं काय, 18 आणि 20 चा एलसीएम 180 येतो का. पुन्हा आपण 18 आणि 20 चे अवयव काढायला पाहिजे. त्यासाठी एलसीएम 180 येतो का बघण्यासाठी. हा दोघांना भागायची संख्या 92, 18, 92, 20, दोन्ही कसे नॉन कॉमन फॅक्टर्स आहेत, त्यामुळे याचा एलसीएम कसा येणार आहे, एलसीएम ऑफ 18 and 20 इज इक्वल टू, हा झाला एचसीएफ, का दोघांना कॉमन आहे ना, 2 इंटू नॉन कॉमन फॅक्टर्स 9 इंटू 10, 9 इंटू 10, यांचा आपण गुणाकार करू 18 इंटू 10, दॅट मीन्स वी गेट 180. याचा अर्थ काय होतो, 18 आणि 20 ह्या दोन समसंख्या आहेत, क्रमवार संख्या, ज्यांचा एलसीएम किती आहे 180. इथे लक्षात बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एलसीएम आणि एचसीएफ या दोन भागावर काही गणित अभ्यासले. ही गणित पुन्हा पुन्हा रिपीट करा, अभ्यासा. काही शंका असेल तुम्हाला डायरेक्ट मला व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.